नमस्कार. आपण थोडंसं आज शिक्षण या विषयावरती चर्चा करणार आहोत. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या येथील मुलांना काय मिळतं, तर त्यांना एवढंच मिळतं, की त्यांच्या गुणपत्रिकेवरती मिळालेल्या गुणांची टक्केवारी, एवढी-एवढी टक्के त्यांना मिळले. मात्र आपण जर खोल विचार केला, तर या ठिकाणी आपल्याला असं समजून येतं, की जीवन जगत असताना मुलांना जर विचारलं, आपलं राष्ट्र चालतं कशावरती? आपल्याला आपल्या राष्ट्राला जबाबदार कोण आहे? हे संविधान देखील त्यांना शिकवलेलं आपल्याला कुठे आढळत नाही. त्याचबरोबर मुलांना बचत कशाप्रकारे करायची, बचत का करायची याचं सुद्धा शिक्षण मुलांना मिळत नाहीये. याचंच एक आपण जर उदाहरण घेतलं आपण, तर आपण म्हणतो की आपलं राज्य असेल, आपला देश असेल हा कॉम्प्युटरमध्ये सर्वात जगामध्ये टॉपला आहे. मात्र ज्यावेळेस आपल्या इथं कॉम्प्युटर शिकणाऱ्या मुलांना ज्यावेळेस कोणताही ऑनलाईन फॉर्म असेल किंवा ऑनलाईन काम असेल करायला सांगितलं किंवा फॉर्म भरायला सांगितलं ऑनलाईन, तर ते किंवा दुसऱ्याची मदत घेऊन तो फॉर्म ते त्या त्या ठिकाणी भरत असतात. आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे, की शिक्षण हे जीवनाला आकार देणारं पाहिजे. या शिक्षणातून जीवन आपलं समृद्ध झालं पाहिजे. त्याचबरोबर मुलांना आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्या जीवनाला आपण आकार कसा दिला पाहिजे, आपल्यामध्ये नीतिमूल्य कसे रुजतील याचा सुद्धा शिक्षणातून कुठेतरी थोडक्यात उल्लेख मुलांना करून द्यायला हवा. हे जर केलं तर कदाचित आपली शिक्षण व्यवस्था आणखीन जास्त बळकट होऊ शकते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.